नमस्कार. परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनच्या या डिस्ट्रिब्युशनशिप मॉडेलच्या वेबिनारसाठी मी सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो. आपण या वेबिनारमध्ये परीक्षा पोर्टलसोबत ॲज अ डिस्ट्रिब्युटर अथवा ॲज अ एजन्सी जर कुणाला काम करायचे असेल तर त्याची काय प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये प्रॉफिट शेअरिंग कसं असतं व आपण कशा पद्धतीने यात काम करू शकतो, या सर्व गोष्टींची माहिती या ठिकाणी घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी ही गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की डिस्ट्रिब्युशनशिप कशा पद्धतीची असते. तर परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनची आपण दोन पद्धतीने डिस्ट्रिब्युशनशिप सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये देत आहोत. एक आहे स्टँडर्ड डिस्ट्रिब्युटर, दुसरा आहे एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रिब्युटर. आता तुम्ही म्हणाल स्टँडर्ड डिस्ट्रिब्युटर आणि एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रिब्युटर याच्यामध्ये काय फरक आहे या दोन्ही प्रकारामध्ये. तर जो पहिला प्रकार आहे स्टँडर्ड डिस्ट्रिब्युटर, याच्यामध्ये आपण डिस्ट्रिब्युटरसोबत ॲज अ प्रॉफिट शेअरिंग काम करत आहोत. तुम्ही महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी कुठल्याही जिल्ह्यातील असाल किंवा कुठल्याही शहरातील असाल, तुम्ही ॲज अ डिस्ट्रिब्युटर जर आम्हाला जॉईन केलं तुमच्या शहरासाठी, तर त्या ठिकाणी तुम्ही जे काही परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशन सेल करशाल आणि त्याच्यामध्ये आपण जे काही परीक्षा पोर्टलची आपली जी प्रॉफिट शेअरिंग मॉडेल ठरेल, जे की मी तुम्हाला पुढे या वेबिनारमध्ये सांगणार आहे, तर तुम्हाला ॲज अ प्रॉफिट शेअरिंग तुम्ही आमच्यासोबत काम करत असणार आहात. आणि तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असाल तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्यासारखे इतर पण काही लोक परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनमध्ये ते सुद्धा तुमच्या जिल्ह्यामध्ये हे ॲप्लिकेशन विकू शकता. आणि दुसरं जे आहे ते आहे एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रिब्युशनशिप मॉडेल. याच्यामध्ये तुम्ही ॲज अ फ्रँचायसी तुम्ही जर काही रक्कम देऊन एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रिब्युशनशिप जर तुमच्यासाठी विकत घेतली, तर तुम्हाला एका वर्षासाठी एक काही ठराविक रक्कम असेल, ती रक्कम तुम्ही परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनला द्यायची आहे आणि तुम्ही तुमच्या जिल्ह्यासाठी एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रिब्युशनशिप विकत घेऊ शकता, ज्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये फक्त तुम्हीच हे परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशन विकू शकता. तुमच्या व्यतिरिक्त कुठल्याही व्यक्तीला या ॲप्लिकेशनला विकायची परवानगी नसेल. अर्थात हे जे काही एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रिब्युशनशिप मॉडेल जे असेल याच्यामध्ये तुमचा कंपनीसोबत करार असेल, एक ॲग्रीमेंट असेल आणि त्या ॲग्रीमेंटमध्ये सर्व टर्म्स अँड कंडिशन या लिहिलेल्या असतील. परंतु जे पहिलं प्रॉफिट शेअरिंग डिस्ट्रिब्युटरशिप जी आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एक्सक्लुझिव्ह डिस्ट्रिब्युशनशिप वापरता येणार नाही. तुमच्या व्यतिरिक्तसुद्धा काही लोक जर त्या ठिकाणी इच्छुक असतील ते सुद्धा हे त्या ठिकाणी ॲज अ डिस्ट्रिब्युटर काम करू शकतात. तुम्हाला आमचा जो वैयक्तिक अनुभव आहे त्याच्यामधून हेच एक सजेशन असेल की तुम्ही सुरुवातीला जॉईन होताना प्रॉफिट शेअरिंग डिस्ट्रिब्युटर जॉईन व्हा. तुम्ही 1-2 महिने काम करा. तुम्हाला जर 5 लाख रुपये, 10 लाख रुपये, 20 लाख रुपये तुम्ही जर एका महिन्यामध्ये कमवले, तर तुम्ही स्वतःच एक्सक्लुझिव्ह डीलरशिपसाठी कॉन्फिडंट व्हाल आणि नंतर तुम्ही ती एक्सक्लुझिव्हसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी ही गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न केला की परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनचं जर आपल्याला अधिकृत डिस्ट्रिब्युटर व्हायचं असेल तर त्याचे कुठले प्रकार आहे. तर त्याचे 2 प्रकार आहे. एक प्रकार पेड आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सक्लुझिव्ह अधिकार भेटतात. तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या जिल्ह्यासाठी किंवा तुमच्या शहरासाठी ते ॲप्लिकेशन कोणी विकू शकत नाही. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे प्रॉफिट शेअरिंग मॉडेल, ज्याच्यामध्ये तुम्ही आणि बाकी लोक पण विकू शकतात. तुम्हाला प्रॉफिट बेसवर तुम्ही या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. तर हे झालं डिस्ट्रिब्युशनचे प्रकार. डिस्ट्रिब्युशनशिपच्याबद्दल पुढील माहिती जाणून घेण्याच्या आधी आणखी 1-2 गोष्टीवर आपण चर्चा करूया. जे प्रश्न आम्हाला याआधी बऱ्याच डिस्ट्रिब्युशननी आम्हाला या संबंधित काही याआधी प्रश्न विचारले होते, तर ती सुद्धा गोष्ट आपण या ठिकाणी क्लिअर करून घेऊया. बऱ्याच डिस्ट्रिब्युटरांचं असं म्हणणं असतं की ॲज अ व्हाईट लेबलिंग हे ॲप विकू शकतो का, म्हणजे हे ॲपची लोगो बदलू शकतो का, आपण ॲपचं नाव बदलू शकतो का, किंवा एखाद्या क्लासचं नाव देऊन हे ॲप आपण विकू शकतो का. तर ही गोष्ट आपण अलाव करत नाही आहे. परीक्षा पोर्टल हे एक ब्रँड नेम आहे आणि हे ब्रँड नेम कंपनीचं नाव नाही आहे. कंपनीचं नाव स्केलझन आहे आणि परीक्षा पोर्टल आपण एक एज्युकेशन क्षेत्राशी रिलेटेड कॉमन नाव ठेवलं आहे. त्यामुळे या नावाने हे ॲप विकायला आपल्याला कुठलीही प्रकारची हरकत नाही पाहिजे. तर आपण ॲपचा लोगो असो किंवा ॲपचं जे काही बाकीचं इतर माहिती जी आहे ती आपण कुठल्याही प्रकारची बदलणार नाही आहोत. आणि या ब्रँड नावानेच आपल्याला हे ॲप्लिकेशन विकायचं आहे. याच्यामध्ये आपण व्हाईट लेबलिंग करत नाही आहे. ज्यावेळेस कुठली शाळा किंवा खाजगी क्लास हे ॲप विकत घेतं, ऑलरेडी ते ज्यावेळेस त्यांना स्कूल लॉग इन भेटतं किंवा त्यांच्या क्लासचं लॉग इन भेटतं, तर त्यांच्या नावानेच ते विकलं जातं. म्हणजे तुम्ही जर ॲज अ शाळा हे ॲप विकत घेतलं तर शाळेच्या विद्यार्थ्यांना ॲपमध्ये शाळेचंच नाव दिसणार आहे. ऑलरेडी आपण अशा पद्धतीची व्यवस्था केली आहे की याला ॲप्लिकेशनचं नाव बदलायची गरज नाही, परंतु आपले जे कस्टमर असेल त्यांच्या नावानेच ते पुढे विकलं जाणार आहे. तर हा एक प्रश्न कोणाला असेल तर हा एक गोष्ट आपण या ठिकाणी आता क्लिअर करून घेतली. दुसरी गोष्ट काय, फीज. ही फीज कशी गोळा होते. तुम्ही ॲज अ डिस्ट्रिब्युटर ज्यावेळेस काम कराल, तुम्ही एखादी शाळा असो, खाजगी क्लास असो किंवा वैयक्तिक विद्यार्थी जरी असेल, त्यांना तुम्ही हे ॲप विकलं तर त्या ॲपची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट पहिल्यांदा आपण कंपनीच्या अकाउंटला घेत असतो. कंपनीच्या अकाउंटलाच पहिल्यांदा अमाऊंट येते आणि सेम डे ॲज अ डिस्ट्रिब्युटर तुम्ही ज्यावेळेस जॉईन होतात, तुमचं ज्यावेळेस ॲग्रीमेंट होतं, तर सेम डे तुम्हाला त्या ॲग्रीमेंटमध्ये पण आम्ही लिहून देतो की सेम डे ती अमाऊंट तुम्हाला तुमच्या अकाउंटला तुमचे जे काही पर्सेंटेज आपण प्रॉफिट शेअरिंग ठेवणार आहोत ती अमाऊंट तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाते. तर ही एक गोष्ट आपण या ठिकाणी क्लिअर करून घेतली. आता आपण जी पुढची गोष्ट आहे ज्याची तुम्हाला सर्वांना उत्सुकता लागली असेल की या परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनमध्ये डिस्ट्रिब्युटरला किती % पैसे भेटतात किंवा याच्यात प्रॉफिट शेअरिंगचं मॉडेल आपण कसं ठेवलं आहे. तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की जी रक्कम आपण घेत असतो अकाउंटला, एक उदाहरण घ्यायचं ठरलं तर ₹100. आपल्याला ₹100 जर तुम्ही सेल केला तर ₹100 जर तुम्ही विकला
तर त्याच्यातले जवळपास ₹100 पहिल्यांदा कंपनीच्या अकाउंटला आले तर 18% अमाऊंट ही GST कट होते. आणि हे जे ॲप आहे हे एक सर्व्हिस बेस्ड ॲप आहे. सर्व्हिस बेस्ड ॲप असल्यामुळं याला आपल्याला शाळेला वर्षभर सर्व्हिस द्यायची असते. वर्षभर शाळेला ज्या काही नोट्स असेल त्या नोट्स बनवून द्यायच्या आहे. वर्षभर शाळेला क्वेश्चन टाकून द्यायचे आहे. काही शाळा अशा असतात की त्यांच्या रोजच्या टेस्टसुद्धा आपल्याला असाइन करावं लागतात, तयार करावं लागतात. त्यासाठी मनुष्यबळ लागते. तर वर्षभर याला जे मनुष्यबळ लागेल त्यांच्या सॅलरीचा पार्ट असो किंवा या ॲपचा मेंटेनन्सचा पार्ट असो, मेंटेनन्समध्ये जे काही या ॲपमध्ये आपल्याला डेव्हलपर आहे त्या डेव्हलपरची कॉस्ट असो, या ॲपलासाठी आपल्याला सर्व्हर लागतं, सर्व्हरची कॉस्ट असो, ती सर्व्हरची कॉस्ट आपण जर काढली तर जवळपास 30% रक्कम आपल्याला पर स्टुडंट वर्षभर त्याच्यावर खर्च करावं लागते. म्हणजे एका शाळेतून आपल्याला जर ₹100 रेव्हेन्यू जनरेट होत असेल तर ₹30 आपल्याला त्या मेंटेनन्ससाठी जातात. 18 ते 20% आपल्याला टॅक्स लावतात. उरले 50%. हे 50% रक्कम जे आहे तर 50% रक्कम हे कंपनीचं निव्वळ नफा म्हणजे ज्याला प्रॉफिट म्हणतो आपण. तर ॲज अ डिस्ट्रीब्युटर ज्यावेळेस तुम्ही काम करतात तर या 50% पैकी 25% रक्कम तुम्हाला ॲज अ डिस्ट्रीब्युटर भेटते आणि 25% रक्कम ही कंपनीला ॲज अ प्रॉफिट भेटते. याच्यामध्ये जर हे ॲप्लिकेशन यामध्ये आपण उदाहरण ₹100 घेतलं होतं. आता आपण उदाहरण वाढवू. तुम्ही एका शाळेमध्ये 1000 विद्यार्थी असतील आणि तुम्ही त्या शाळेला 1000 विद्यार्थ्यांना जर हे ॲप विकलं तर तुम्हाला जवळपास ₹10 लाख आपला सेल होतो. त्याच्यातले ₹2.5 लाख तुम्हाला कंपनीच्या माध्यमातून भेटतात. आणि सर्वात एक आनंदाची गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल की ज्यावेळेस तुम्ही कंपनीसोबत असोसिएट होतात, कंपनीसोबत ॲग्रीमेंट करतात, तुम्ही ज्या शाळेला हे ॲप विकलेलं आहे 25% रक्कम जी तुम्हाला पहिल्या वर्षी भेटते, ॲज लॉंग ॲज ती शाळा कंपनीसोबत असोसिएट असेल, जर पुढच्या वर्षीसुद्धा त्या शाळेने ॲप्लिकेशन विकत घेतलं तर पुढच्या वर्षीसुद्धा तुम्हाला 25% रक्कम जी आहे प्रॉफिट शेअरिंगची ही तुम्हाला भेटू शकते. म्हणजे तुम्ही जर कंपनीसोबत जर जॉईन झाला आणि तुम्ही जर 10 वर्ष एका शाळेला ॲप विकलं, एका शाळेने ॲप घेतलं आणि ते 10 वर्ष जर घेत राहिली तर पुढचे 10 वर्ष तुम्हाला तुमचा 25% रक्कम भेटेल. तुम्ही म्हणाल असं का तर आम्ही आमचे जे डिस्ट्रीब्युटर आहे त्यांना ॲज अ फॅमिली समजतो. ते जर दिवस रात्र एक करून जर कंपनीच्या प्रोडक्टसाठी जर धावपळ करत असेल, ते काम करत असेल तर त्यांना एक मोटिवेशन भेटलं पाहिजे. त्यांना ही गोष्ट समजली पाहिजे की हा प्रोडक्ट असा नाही की मी आज विकला पैसे मला भेटले माझा विषय संपला. तर ते कंपनीचा ॲज अ घटक त्यांनी जोपर्यंत कंपनी त्यांच्या माध्यमातून भेटलेल्या कस्टमरकडून पैसे कमवत असेल तोपर्यंत त्यांना सुद्धा त्याची रक्कम भेटली पाहिजे. ह्या एका पॉझिटिव्ह सकारात्मक उद्देशाने कंपनीने हा निर्णय घेतला की तुम्ही एकदा जर ॲप विकलं तर भविष्यामध्ये तुम्ही जोपर्यंत ॲप एका कस्टमरला रिपीट होत राहील तोपर्यंत त्याचे पैसे तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील. तर हे जे मॉडेल आपण या ठिकाणी समजून घेतलं ते 25% प्रॉफिट शेअरिंगचं. आता आणखी काही लोकांचे काही प्रश्न असा असतो की हे ॲप जर आम्ही विकत घेतलं तुमच्याकडून आणि आम्हाला आमच्या पद्धतीने जर विकायचं असेल तर त्याचं कसं आहे. म्हणजे एकतर तुम्ही 2 प्रकारे हे डिस्ट्रीब्युटरशिपमध्ये तुम्ही काम करू शकता. एकतर 25% प्रॉफिट शेअरिंगवर तुम्ही ॲप 1000ला विकलं तुम्हाला ₹250 भेटणार. तुम्ही 2000ला विकलं तुम्हाला 25% ₹500 एका प्रति विद्यार्थी मागे भेटणार. परंतु तुम्हाला जर असं तुमचं म्हणणं असेल सर आम्हाला आमच्या पद्धतीने आम्ही 1500ला विकू, 2000ला विकू किंवा 3000ला विकू, आम्ही आमच्या पद्धतीने हा आमचा आउटलुक राहील, तुम्ही आम्हाला तुमच्याकडून डायरेक्ट विकत घ्यायचं असेल तर कसं असेल. तर तुम्ही जो दुसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कंपनीकडून ₹999 हे ॲप्लिकेशन विकत घेऊ शकता. तुम्ही ₹999 हे ॲप्लिकेशन आमच्याकडून विकत घ्या आणि त्यापुढे तुम्ही 1500ला विका किंवा 2000ला विका. पण तुम्हाला दोन्ही मॉडेल सोबत नाही काम करता येणार. तुम्हाला एका वेळेस एकच मॉडेलवर काम करता येईल. म्हणजे तुम्ही जर ॲप्लिकेशन आमच्याकडून 999ला विकत घेतलं आणि ते जर तुम्ही पुढे शाळेला 999लाच विकलं, तुम्ही म्हटले सर आता हे काय ₹1000 वरती काय विकलं जाईना, 999लाच आम्ही विकतो या शाळेमध्ये, या शाळेलाची जी फायनान्शियल कंडिशन आहे किंवा पालकांची जी काही फायनान्शियल कंडिशन आहे ते ₹1000 वरती घ्यायला तयार नाही. मग तुम्ही आता आम्हाला 999मध्ये 25% प्रॉफिट शेअरिंग द्या आणि तुम्ही प्रॉफिट शेअरिंग जर 25% ₹1000 आमच्याकडून घेतलं आणि पुढं तुम्ही ते ॲप एखाद्या शाळा तुम्हाला अशी भेटली की त्या ठिकाणी तुम्ही 3000ला ते विकलं, मग त्या ठिकाणी तुम्ही परत आम्हाला असं नाही म्हणजे सर आता तुम्ही आमच्याकडून 999च घ्या, वर्षी 2000 आम्हाला राहू द्या. तर असं तुम्हाला करता येणार नाही. तुम्हाला एका टायमाला एकच गोष्ट करता येईल. एक तर तुम्ही 25% प्रॉफिट शेअरिंगच आमच्याकडून घ्या, मग तुम्ही 3000ला विकलं तरी तुम्हाला 25% प्रॉफिट भेटून उरलेल्या कंपनीला देईल. किंवा तुम्ही जर 999ला आमच्याकडून विकत घेऊन टाकलं, मग तुम्ही तिकडे ते 5000ला जर विकलं तर कंपनीला त्याच्यामध्ये कुठले काही अडचण नाही. तुम्ही किती रुपयाला विका, कंपनीला ₹999 भेटले पाहिजे. तर ह्या 2 प्रकारचं आपण प्रॉफिट शेअरिंग मॉडेल आपण केलं आहे की एक तर 25% प्रॉफिट शेअरिंगवर तुम्ही काम करू शकता किंवा तुम्ही कंपनीकडून ते ॲप घेऊन विकून तुमच्या पद्धतीने विकू शकता. आता तुम्ही म्हणाल सर ही आम्हाला सर्व माहिती भेटली, आम्हाला हे ॲपचं डिस्ट्रीब्युशनचे प्रकार पण कळले, 2 प्रकारचे प्रकार असतात ती माहिती पण कळली, ब्रँडची पण माहिती कळली आपल्याला, पैसे कसे कंपनीच्या अकाउंटला येणार ते पण कळलं, आम्हाला कंपनीकडून पैसे भेटणार ते पण कळलं, प्रॉफिट शेअरिंग कसं असणार ते पण कळलं. आता हे अप्लाय कसं करायचं तर तुमच्या स्क्रीनवर बघा तुम्हाला या ठिकाणी एक फॉर्म दिसतोय. या फॉर्मवर तुम्ही जाऊन ते QR कोड स्कॅन करू शकता, तुम्हाला हा फॉर्म भेटेल किंवा तुम्ही आमच्या कंपनीच्या अकाउंटला कंपनीच्या नंबरला कॉल करून संपर्क करून तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता. ते तुम्हाला सुद्धा या फॉर्मची लिंक पाठवतील. तर या ठिकाणी तुम्ही QR जर स्कॅन केला तर तुम्हाला लिंक ओपन होईल. ती लिंक तुम्ही बघा, तुम्हाला अशा पद्धतीची लिंक तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ही अशा पद्धतीची लिंक आहे बघा. ही जवळपास याच्यामध्ये 7 पेजेस आहे. असं हे पहिलं पेज आहे, दुसरं पेज आहे. हे लिंकमध्ये तुम्हाला तुमचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म भरायचा आहे. या फॉर्ममध्ये तुमचं नाव, तुमची माहिती हे सर्व पण या ठिकाणी बघा. कुठल्या शहरासाठी तुम्हाला डिस्ट्रीब्युशनशिप पाहिजे, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर ही सर्व या ठिकाणी माहिती भेटते. तुमचा प्रोफेशन काय, व्यवसाय काय, तुमच्याबद्दलची इतर माहिती पण या ठिकाणी भेटते. तुम्हाला डिस्ट्रीब्युशनच्या कुठल्या प्रकारामध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्युटर व्हायचं आहे, स्टँडर्ड डिस्ट्रीब्युटर व्हायचं आहे की एक्सक्लुझिव्ह व्हायचं आहे ही पण माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता.
शकता. त्यानंतर प्रॉफिट शेअरिंगची तुम्हाला सर्व माहिती भेटली आहे. हा सुद्धा या ठिकाणी बघा फॉर्म आपण या ठिकाणी टाकला आहे. तो पण फॉर्म तुम्ही या ठिकाणी भरू शकता. तुमचा अनुभव काही आहे का? तुम्हाला कुठल्या प्रकारचा अनुभव आहे? तुम्ही याच्यामध्ये ऑलरेडी स्कूलमध्ये तुमचं नेटवर्क आहे का? तुम्हाला इतर एक्सपिरियन्स आहे का? असे काही प्रश्न या ठिकाणी आहेत, ते पण तुम्ही करू शकता. या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड आणि तुमचं बँक पासबुकची झेरॉक्स हे आणि तुमचं काही बिझनेस डॉक्युमेंट असेल तर ही सर्व गोष्ट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. ही अपलोड केल्यानंतर हे सर्व माहिती आमच्याकडे आमच्या प्रतिनिधींना भेटते. तुमचा फॉर्म आम्ही व्हेरीफाय करून घेतो. तुम्ही जर जेन्युइन पर्सन असाल आणि आम्हाला जर वाटत असेल की तुम्ही ॲज अ डिस्ट्रीब्युटर काम करण्यासाठी इलिजिबल आहात, तर आम्ही तुम्हाला हा फॉर्म रिसीव्ह झाल्यानंतर अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला देत असतो. हे अपॉइंटमेंट लेटर आम्ही तुम्हाला का देतो? तर तुम्ही जर कुठल्याही शाळेत गेले आणि त्यांना जर तुम्ही सांगितलं की परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशन आहे, ह्या ॲप्लिकेशनमध्ये आम्ही ॲज अ प्रतिनिधी म्हणून काम करतो, ते म्हणतील तुम्ही कशाहून, तुम्ही त्या कंपनीचा तुमचा काय संबंध आहे? असं तर नाही तुम्ही काही फ्रॉड करताय की कंपनीच्या नावाने आमच्याकडून पैसे उकळायला आलात? अशा पण काही प्रकार एका दोन ठिकाणी झाले. त्यामुळे आम्ही प्रत्येक लोकांना अपॉइंटमेंट लेटर देतो आहोत. हे अपॉइंटमेंट लेटर म्हणजे काय? तुम्हाला कंपनीच्या माध्यमातून तुम्ही एक कंपनीचे अधिकृत विक्रेते आहात आणि अधिकृत विक्रेतेचं तुम्हाला कंपनीने ऑर्डर दिली आहे. त्यासाठी काही लोकांना जर आय कार्ड बनवून पाहिजे असेल, व्हिजिटिंग कार्ड बनवून पाहिजे असेल, तुम्हाला आम्ही ते व्हिजिटिंग कार्डसुद्धा आमच्या माध्यमातून बनवून देतो, जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टीची अडचण येणार नाही आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने हे ॲप्लिकेशन त्या लोकांना विकू शकतात. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला डिस्ट्रीब्युशनशिपच्या रिलेटेड जेवढे काही प्रश्न असतील किंवा याआधी जे काही आम्ही डिस्ट्रीब्युटरसोबत काम करतो आहे, आमच्या अनुभवातून आम्हाला जे काही प्रश्न आले असतील ते सर्व प्रश्न या ठिकाणी आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुमच्या स्क्रीनवर बघा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही त्या कॉन्टॅक्टला कॉल करून इतर तुम्हाला जी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ती माहिती घेऊ शकता. आता सुमारे आपल्या महाराष्ट्र राज्यामधील जवळपास सुमारे 20,000 विद्यार्थी हे परीक्षा पोर्टल ॲप आता सध्या वापरत आहे आणि आपण महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास आमच्यासोबत 50 ते 60 डिस्ट्रीब्युटर काम करत आहे. काही लोक त्याच्यामध्ये एक्सक्लुझिव्ह आहे. जवळपास बऱ्यापैकी लोक हे प्रॉफिट शेअरिंगवर आमच्यासोबत काम करत आहेत. तर तुम्हाला पण या संधीचं सोनं करायचं असेल आणि तुमचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर काही अनुभव असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की या परीक्षा पोर्टल ॲपसोबत आम्हाला काम करायचं आहे, तर तुम्ही दिलेल्या नंबरला कॉल करा किंवा त्या फॉर्म भरून द्या. आमचे प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करतील आणि तुम्ही ॲज अ डिस्ट्रीब्युटर तुमचं काम सुरू करू शकता. तर तुम्ही शांतचित्ताने मला या एवढं मागच्या 10 ते 15 मिनिटापासून ऐकत आहात आणि सर्व माहिती तुम्ही शांतचित्ताने ऐकून घेतली, त्याबद्दल तुमचे पुनश्च एकदा मी धन्यवाद मानतो, तुमचे आभार मानतो. थँक्यू सो मच.